पुण्याच्या बावधनमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबूराव खरतर चांदेरेंच्या दादागिरीमुळे अजितदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील बाणेर परिसरात नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे। रिक्षा चालक, टपरी चालकांसह सर्वसामान्य भयभीत आहेत। बाबूराव चांदेरे यांच्या कारनाम्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांचा प्रताप सर्वांना समजला। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते बाबूराव चांदेरे हे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत। जागेच्या वादातून त्यांनी दोघांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। विजय रोंदळ आणि प्रशांत जाधव यांना चांदेरेंनी मारहाण केली आहे। विजय रोंदळ यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर प्रशांत जाधवांनी बाबूराव चांदेरेंविरोधात बावधन पोलिसात तक्रार केली आहे। लोक जे काम करत होते त्या लोकांना मी विचारलं की आपण तुम्ही काय कसं काम करताय, पण एका डॉक्युमेंट सांगा। तिथेच त्याच वेळी पाठीमागनं बाबूराव चांदेरे आणि त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली। थोड्या वेळात आमचे विजय सर पण तिथे आले, त्याला विचारपूस करायला वाटलं काय त्यांनी विचारायच्या आतमध्ये बाबूराव चांदेरे त्यांनाही मारहाण चालू। आमचे विजय सर आयसीयू मध्ये आहेत। पोलिसांनी पण कंप्लेंट घेताना त्यात थोडीशी कमतरता दाखवली। पोलिसांनी कंप्लेंट घेताना माझ्या नावाने कंप्लेंट घेतली। कोण आहे बाबूराव चांदेरे? बाबूराव चांदेरे हे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत। बावधन पाषाण भागात राष्ट्रवादीचं काम पाहतात। 2012 साली ते पक्षाकडून स्थायी समिती अध्यक्ष होते। सध्या राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आहेत। बारामतीत भरवलेल्या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनात देखील ते सक्रिय होते। कोचला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। रिक्षा आडवी आली म्हणून रिक्षावाल्याला मारहाण केली। या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं म्हटलंय। हे अतिशय चुकीचं आहे। कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही, तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही। अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही। मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा की ह्याच्या पाठीमागचं कारण काय। ज्याला कुणाला लागले त्यांनी पण कंप्लेंट केली पाहिजे। कंप्लेंट केल्यानंतर कारवाई होणारच। जाणून बुजून माझं नाव खराब करण्याचं काम विजय रोंदळ बांधकाम व्यावसायिक यांनी चालू केलेलं आहे। अजितदादांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं, बाबूराव मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आणि अजिबात वादिवाद पक्षाचं नाव कमी होणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्ते मला पाहिजेत। मी वेळ आली तर तुला बंडथर्प करेन, पक्षातून काढून टाकीन अशी समज मला स्वतः दादांनी दिलेली आहे। नेमकं काय घडलं? 3 घटनांमुळे चर्चेत आहेत। काही महिन्यांपूर्वी रिक्षा चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी बालेवाडी येथे पंचांना शिवीगाळ केली। जमिनीच्या वादातून चांदेरेंची एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना देखील आहे। लोकप्रतिनिधी सामान्यांसोबत असा व्यवहार करत असतील तर सामान्यांनी कोणाकडे पाहायचं? त्यातही उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हटल्यानंतर त्यांना कसलीही भीती नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात अशी मानसिकता यापूर्वी कधीही नव्हती। राजकारणाचा ट्रेंड बदलतोय की राजकारणच संपलंय असा प्रश्न सामान्यांना पडलाय। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।